दरम्यान विमानतळा शेजारीच हे विमान कोसळलं। अधिक या सगळ्या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं। योगेश, अत्यंत धक्कादायक। निश्चित वृषाल, ज्या पद्धतीने अपघात हा सकाळच्या सुमारास झालेला आहे आणि अजित पवार हे मुंबईहून बारामतीमध्ये येत होते आणि त्या दरम्यानच बारामती विमानतळाच्या जवळ असणाऱ्या शेतात विमान कोसळलेलं आहे आणि मोठा हा असा अपघात होता, भीषण अपघात होता। या अपघातात अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे अजित पवारांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला मिळते आणि त्यांच्या अगदी निकटवर्तीय सहकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। अजित पवार आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये दाखल होणार होते आणि त्या दरम्यानच ही घटना घडलेली आहे आणि विमान ज्या पद्धतीने अजित पवार ज्या वेळी बारामतीत येत असतात त्यावेळी एक छोट्या विमानाने अजित पवार हे बारामती विमानतळावरती येत असतात आणि बारामती विमानतळावरती आज देखील नेहमीप्रमाणे ते दाखल होणार होते। मात्र लँडिंग दरम्यानच हे विमान क्रॅश झालेलं आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर बारामती विमानतळाजवळ असणाऱ्या एका शेतामध्ये हे विमान पडलेलं आहे आणि विमान अक्षरशः जळून खाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या अपघातात या सगळ्या 6 जणांचा, ज्यामध्ये अजित पवार यांची सिक्युरिटी होती, त्यासोबतच त्यांचे काही खासगी पीए देखील या विमानात होते, त्यांचा देखील या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळते। या संदर्भातली अधिकृत माहिती थोड्याच वेळात अजित पवारांच्या कार्यालयाकडून देखील दिली जाईल। मात्र आता जी काही माहिती मिळते या अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील मृत्यू झालेला आहे आणि ही मोठी धक्कादायक खरं तर बातमी म्हणता येईल। ज्या पद्धतीने यापूर्वी देखील अनेक विमान अपघातामध्ये अनेक नेत्यांचा मृत्यू झालेला आहे, मात्र आज ज्या पद्धतीने या संपूर्ण निवडणुकीच्या धामधुमीत अजितदादांचा मृत्यू झालेला आहे, अजित पवारांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांवरती मोठी शोककळा देखील पसरल्याचं पाहायला मिळतंय आणि या अपघाताची देखील आता प्रशासनाकडून माहिती घेतली जात आहे। नेमका अपघात कशामुळे झालेला आहे, किती वाजता हा अपघात झालेला आहे, ती देखील माहिती आता प्रशासनाकडून घेतली जात आहे आणि त्या ठिकाणी आता अजित पवारांचे अतिशय जवळचे निकटवर्ती सुप्रिया सुळे देखील दिल्लीहून आता बारामतीमध्ये दाखल होणार आहेत। इतर जे काही निकटवर्ती आहेत ते देखील आता बारामती दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। हॉस्पिटल आणि एकूण बारामती विमानतळाजवळ कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या अपघातामध्ये जे काही माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे त्यांनी देखील यामध्ये स्पष्टता आणलेली आहे की 6 जणांचा मृत्यू या अपघातात झालेला आहे। योगेश, अत्यंत धक्कादायक। उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी विमानानं निघालेले होते। बारामतीत लँडिंग दरम्यान त्यांच्या विमानाला अपघात झाला। भीषण असा हा अपघात, ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय आणि याच विमान अपघातात अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। बारामतीत लँडिंग दरम्यान झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। अत्यंत धक्कादायक। योगेश, अजित पवार तुम्ही सांगताय त्यानुसार अशाच प्रकारे छोट्या विमानातनं नेहमी प्रवास करायचे, प्रचार सभेसाठी म्हणून ते आज बारामतीत येणार होते। उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा नेते असतील यांच्यासाठी विमान प्रवासाचा किंवा त्या संदर्भातल्या विमान तपासणीचा प्रोटोकॉल असतो आणि याआधी सुद्धा अनेकदा नेत्यांच्या विमानांना अपघात झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे फडणवीसांच्या विमानांना सुद्धा अनेकदा अशा प्रकारचे अपघात झाल्याच्या बाबी अनेकदा समोर आलेल्या होत्या। आज अशाच एका विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाल्याची ही अत्यंत धक्कादायक घटना बारामतीत लँडिंग दरम्यान हा अपघात झाला आणि त्यातच अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाला। योगेश, विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता का किंवा काय, त्याबाबतची काही माहिती आणि अजित पवारांसोबत या विमानात आणखी कोण कोण होते त्याबद्दल काही कळलं का? खराब झाल्याची माहिती आता मिळते, मात्र त्या संदर्भातली अधिकृत माहिती ही विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आलेली नाहीये। मात्र निश्चितच तांत्रिक बिघाडामुळेच हे विमान त्या ठिकाणी कोसळलेलं आहे आणि त्यानंतर विमान कोसळल्यानंतर भीषण अशा आगीमध्ये विमान पूर्णपणे जळून खाक झाल्याचं देखील आपण दृश्यांमध्ये पाहतोय
अजित पवार खरं तर नेहमीच विमानतळाची किंवा विमानासंदर्भातली काळजी घेत असतात किंवा त्या संदर्भातली तपासणी किंवा संबंधितांना त्याच्या सूचना या वेळोवेळी अजित पवार स्वतः देत असताना आपण पाहिलेलं आहे. मात्र या घटनेदरम्यान नेमकं कशामुळे हा अपघात झालेला आहे ते अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. कारण ज्या वेळी अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे येत असतात त्यावेळी विमानाची पूर्णपणे तपासणी केली जात असते आणि तपासणी केल्यानंतरच विमान हे त्या ठिकाणी बारामतीकडे काढलं जातं. मात्र आज या संदर्भातली कुठली तपासणी केली गेली होती का किंवा विमानात नेमकी तांत्रिक बिघाड काय होता या संदर्भात अजूनपर्यंत प्रशासनाकडून सांगितलं गेलं नाही. मात्र निश्चितच तांत्रिक बिघाडामुळेच हे विमान कोसळलेलं आहे अशी माहिती सध्या तरी प्राथमिक माहिती जी काय आहे ती समोर आलेली आहे. आणि ज्या पद्धतीने अगदी विमानतळाला लागूनच असणाऱ्या शेतामध्ये हे विमान कोसळलेलं आहे आणि कोसळल्यानंतर विमानाचं पूर्णपणे जळून खाक झाले. कारण या विमानामध्ये जी काही माहिती मिळते अजित पवार स्वतः त्यांच्यासोबत त्यांचे सिक्युरिटी गार्ड जे नेहमी अजित पवारांसोबत मुंबईहून बारामतीकडे येत असतात ते होते. त्यासोबतच त्यांचे काही पीए देखील या विमानात असल्याची माहिती मिळते. ते देखील आज बारामतीमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि अजित पवार स्वतः त्यांनी बारामती तालुक्यामध्ये 4 जिल्हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने 4 सभांचं आयोजन देखील केलं होतं. त्या सभांची तयारी देखील झाली होती. त्यामुळे अजित पवार आज सकाळी लवकर मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. अवघ्या विमानतळावरती लँडिंग होण्यादरम्यानच हा अपघात झालेला आहे. आता या संदर्भातली अधिकृत माहिती थोड्याच वेळात अजित पवार यांच्या कार्यालयाकडून दिली जाणार आहे. त्यासोबतच विमानतळ प्रशासनाकडून आता जी काही प्राथमिक माहिती आलेली आहे त्यानुसार विमानात असणाऱ्या 6 जणांचा मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये अजित पवारांचा देखील समावेश आहे. इतर अजून जी काही माहिती आहे नेमका अपघात कशामुळे झाला या संदर्भातली चौकशी देखील आता केली जाणार आहे. अपघात कशामुळे झालेला आहे आणि त्या संदर्भातली सविस्तर माहिती देखील आता कदाचित थोड्याच वेळात समोर येण्याची शक्यता आहे. मात्र आता सर्वात मोठी बातमी तीच आहे की अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे या अपघातामध्ये. आपण जर बघितलं तर राज्यामध्ये ज्यावेळी अशा सभांच्या निमित्ताने मुख्यमंत्री असू दे किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री हे राज्यभर फिरत असतात त्यावेळी विमानांची खरं तर तशी तपासणी केली जात असते. मात्र किरकोळ अपघात अनेक वेळा आपण बघितलेला आहे. सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या विमानाला देखील अनेक वेळा छोटे अपघात झाल्याचं आपण पाहायला मिळालं होतं. त्यावेळी देखील तशी खबरदारी किंवा तशा सूचना या प्रशासनाला दिल्या जात असतात. आज मात्र या अपघाता संदर्भात नेमक्या कशामुळे हा अपघात झालेला आहे कारण आपण जर बघितलं तर यापूर्वी देखील अशा पद्धतीचं अजित पवारांच्या संदर्भातलं किरकोळ अपघात हे झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आज हा मोठा अपघात होता. विमानात नेमकी काय नेमका तांत्रिक बिघाड होता हे कदाचित या संपूर्ण चौकशी दरम्यान समोर येण्याची शक्यता आहे. आता मात्र निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी आणि एकूणच संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे धक्कादायक खरं तर म्हणता येईल की अजित पवार आज आपल्यात नसणार आहेत. मात्र या संपूर्ण घटनेनंतर कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत. त्यांचे निकटवर्तीय देखील आता हॉस्पिटलला पोहोचतात, हॉस्पिटलच्या जवळ पोहोचतात आणि या सगळ्या संदर्भात आता प्रशासन या घटनेची चौकशी करत आहे आणि थोड्याच वेळात कदाचित अधिकृत माहिती ही समोर येण्याची शक्यता आहे. योगेश, हा खूप मोठा धक्का राष्ट्रवादीसाठी, पवार कुटुंबासाठी आणि कारण अजित पवार हे सर्वसामान्यांमध्ये नेहमीच मिसळणारे म्हणजे सोबत म्हणजे मेळावे असतील, प्रचार असतील यासह अगदी सकाळी 6 पासून आपण त्यांना वेगवेगळ्या विकास कामांच्या पाहणीसाठी म्हणून उतरलेलं म्हणजे मिसळलेलं पाहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू होणं हे खूप मोठं म्हणजे हे धक्कादायक आहे आणि हे मोठं नुकसान राज्याचं राजकारणाचं सुद्धा. निश्चितच कारण अजित पवार हे ज्या पद्धतीने त्यांची काम करण्याची पद्धत होती किंवा अजित पवार ज्या पद्धतीने प्रचाराचं जरी आपण एक उदाहरण घेतलं तर प्रचारासाठी देखील ज्या दिवशी महानगरपालिका निवडणुकीचे मतदान पुण्यात पार पडत होते त्या दिवशीच अजित पवारांनी बारामतीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भातला मेळावा हा बारामतीत घेतला होता. त्यामुळे एकूण प्रचारासंदर्भात त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून जोरदार अशी सुरुवात देखील केली होती.
पुणे महापालिका किंवा पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये त्यांना यश ज्या पद्धतीने अपेक्षित होतं तसं मिळालं नाही. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत तेवढं यश मिळावं यासाठी अजित पवारांची सुरुवात ही इतर पक्षांच्या तुलनेत त्यांनी सुरुवात इतकी जबरदस्त किंवा जोरदार अशी सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि गेल्या 15 दिवसांपासून अजित पवार हे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, मग ते शिरूर, बारामती, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांमध्ये प्रचारानिमित्त अजित पवार फिरताना आपल्याला पाहायला मिळाले होते. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते. जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता यावी यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी देखील या निवडणुकीमध्ये एकत्र आणलेल्या आहेत आणि स्वतः व्यक्तिशः त्यांनी अजित पवारांनी या निवडणुकीमध्ये लक्ष घातल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर निवडीपासून तर अक्षरशः प्रचारा दरम्यान या सगळ्या गोष्टींवरती अजित पवारांनी लक्ष घातलं होतं. आणि त्या संदर्भात आज देखील अजित पवारांनी ज्या पद्धतीने बारामतीतले जे काही 4 गट आहेत, म्हणजे अर्थात जिल्हा परिषदेचे जे गट आहेत चारही गटांमध्ये अजित पवारांनी आज जाहीर सभांचं नियोजन केलं होतं. आणि त्यासाठी अजित पवार हे अगदी सकाळी ज्या पद्धतीने आपण जर बघितलं तर अजित पवारांची काम करण्याची जी काही पद्धत आहे, अगदी भल्या पहाटे उठून अजित पवार हे कामाला सुरुवात करत असायचे. ज्यावेळी अजित पवार हे बारामती दौऱ्यावरती असायचे त्यावेळी अगदी पहाटे 5 वाजल्यापासून अजित पवार हे बारामतीतल्या विकास कामांची पाहणी करणं असू दे किंवा अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या सूचना किंवा त्यांच्या बैठका घेणं असू दे, त्या संदर्भात अजित पवारांचे एक वेगळं खास असं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत होतं. ते सातत्याने इतर नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना देखील या संदर्भात सांगत असायचे किंवा सकाळी लवकर उठून काम केलं पाहिजे. आणि अजित पवारांची ती काम करण्याची एक वेगळी पद्धत निश्चितच सर्व राजकारण्यासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी एक वेगळं वैशिष्ट्य सगळ्यांसाठी खरं तर होतं. आणि आज ज्यावेळी या संपूर्ण घटनेची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली किंवा त्यांच्या अगदी निकटवर्त्यांना पोहोचली तर त्यांना देखील धक्का बसलेला आहे किंवा अशी कुठली घटना घडू शकते का. कारण ज्या पद्धतीने अजित पवार कालपर्यंत या सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते किंवा कार्यकर्त्यांमध्ये एकत्र जात होते आणि आज ज्यावेळी अशा पद्धतीची घटना त्यांच्या कानावरती गेल्यानंतर त्यांना देखील हा मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आपण जर बघितलं तर हा अपघातच इतका असा भीषण होता ज्यामध्ये कुणीही या अपघातामध्ये वाचलेलं नाहीये. कारण सगळ्या 6 लोकांचा या अपघातात मृत्यू झालेला आहे. आणि ज्या पद्धतीने अजित पवार या सगळ्या अपघातात म्हणजे ज्यावेळी मुंबईहून बारामतीमध्ये अजित पवार आलेत आणि या लँडिंग दरम्यान अपघात झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आणि आता अपघातासंदर्भातली इतर जी काही सविस्तर माहिती आहे ती कदाचित थोड्याच वेळात येऊ शकते. मात्र संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मोठा धक्का मानला जातो की राजकारणात एक मोठं व्यक्तिमत्व आज गमावलेलं आहे. कारण ज्या पद्धतीने अजित पवारांची काम करण्याची एक वेगळी हातोटी पाहायला मिळेल. प्रशासनावरती एक वचक ज्या पद्धतीने अजित पवारांचा होता तसा वचक इतर नेत्यांचा आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र अजित पवारांची काम करण्याची पद्धत देखील वेगळी होती. बारामतीतला विकास असू दे किंवा इतर पुणे जिल्ह्यावरती लक्ष असू दे, एक अजित पवारांचं एक वैशिष्ट्य खरं तर ते मानता येईल. मात्र आज अशा पद्धतीची धक्कादायक बातमी किंवा असं धक्कादायक खरं तर वृत्त हे निश्चितच सगळ्यांसाठी खेदाचं किंवा दुःखद बातमी ही म्हणता येईल. आणि आता या सगळ्या घटनेनंतर अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे नेते वरिष्ठ नेते आहेत ते देखील आता बारामतीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीत होत्या, मात्र दिल्लीहून त्या आता पुण्याहून बारामतीमध्ये थोड्याच वेळात त्या देखील पोहोचणार आहेत. आणि पवार कुटुंबियांवरती देखील ही मोठी शोककळा म्हणता येईल. कारण अजित पवारांनी ज्या पद्धतीने अगदी या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासंदर्भातला जे काही घेतलेला निर्णय असू दे, निश्चित तो दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील तो भावला होता आणि त्यांची देखील ती इच्छा होती की अजित पवारांनी आणि एकूण शरद पवारांची देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा जो काही निर्णय होता तो एकत्र करण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतलेला होता. आणि या सगळ्या संदर्भात येत्या काही दिवसांमध्ये अधिकृतपणे दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र येणार अशा पद्धतीची एक शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्या दरम्यानच आज अजित पवारांचा अशा पद्धतीचं मृत्यू होणं निश्चितच महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्का आणि एक राजकारणात एक मोठी पोकळी या निमित्ताने आता निर्माण झालेली आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि इतर सर्व मंत्रिमंडळातील लोक देखील आता बारामतीमध्ये दाखल होतील. पण या सगळ्या संदर्भात आता
नेमकं कशा पद्धतीचा अपघात झालेला आहे, कारण या संदर्भात नेमकं जबाबदार कोण याची देखील आता चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. विमानतळ प्रशासनाची काय याच्यामध्ये हलगर्जीपणा झालाय का किंवा काय या सगळ्या चौकशीमध्ये समोर येण्याची शक्यता निश्चितच आहे. तशी चौकशी देखील आता विमानतळ प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. मात्र आता जर आपण बघितलं तर बारामतीमध्ये एक मोठी दुःख छटा किंवा एकूण शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय. कृती नक्कीच योगेश, खरं तर राजकारणातली ही पोकळी जी आहे ती न भरून निघणारी आहे. हे आले आता बघते आतमध्ये काय. जी मी भेटते जाऊ.